महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवीन उभारण्यात येणार आहे। या संदर्भात अनिल सुतार ज्यांच्या नेतृत्वात हा पुतळा तयार आहे, ज्यांच्या फर्मला त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे, त्यांची थेट बातचीत करूया। सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार। अनिलजी, मला सांगा, हा जो पुतळा आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, कसा मिळाला, केव्हा मिळाला आणि काय त्याची पार्श्वभूमी आहे? जेव्हा तो पुतळा पडला सिंधुदुर्गचा, तेव्हा सीएम साहेबांनी बोललं होतं की का बरं पडला, तुम्ही बघून घ्या कसं काय, आणि मग पुढे आपल्याला मोठा पुतळा करता येईल इथे, तर तसं तुम्ही सांगा त्याच्याबद्दल। तर मग ते बघितल्यानंतर मला दिसलं की त्याचं स्ट्रक्चर जे आहे लोखंडी होतं, गंजून गेलं होतं, आणि म्हणून कदाचित ते पडलं, स्टॅच्यू पडला। तर आता मग कारण पडून गेला, तर मग सरांचं म्हणणं होतं सीएम साहेबांचं की याला आता मोठा करूया, तेवढाच न करता, तर तुम्ही बनवणार का? म्हटलं बनवेल म्हटलं। त्यावेळी तुम्हाला पुष्कळ एक्सपिरियन्स आहे, मोठे मोठे पुतळे करतात, सरदार पटेलचा केला आणि इतर इतके केले, स्टॅच्यू गुजरातचा। म्हटलं करूया। तर त्यांना सांगितलं 6 महिने लागतील त्याला, 60 फुटापर्यंतचा, आणि मोठा पाहिजे असेल तर मग आणखी 1 वर्ष लागेल, 1-1.5 वर्ष। ठीक आहे म्हणे। मग तर तिथले जे मालवणचे जे लोक, सगळे इंजिनियर्स आणि सगळे जे लोक आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार होते, त्यांच्याशी भेट झाली। मग त्यांनी टेंडर फ्लोट केलं आणि मग मॉडेल्स मागवले। तर 2 कंपनी, म्हणजे आमची कंपनी, दुसरी कंपनीने असे 2 मॉडेल सबमिट केले। त्यातलं आपलं मॉडेल सिलेक्ट झालं आणि त्या दृष्टीने मग आम्हाला वर्क ऑर्डर दिली गेली। आणि आता त्याच्यानंतर मग आम्ही ते स्टॅच्यू बनवायला घेतला, आणि थर्मोकोलचा स्टॅच्यू जो आमचा ऑलमोस्ट कम्प्लीट होत आला आहे फिनिशिंग सहित। आता त्याची कास्टिंगचं काम सुरू आहे। साधारण 20% 30% काम ऑलरेडी ब्रॉन्झचं होऊन गेलंय। आणि आता तिथे जे साईट आहे, तिथे जो जुना पुतळा पडलेला होता, त्याचं खालचं फाउंडेशन होतं, त्याला तोडण्याचं आता काम सुरू झालेलं आहे। ते झाल्यानंतर मग नवीन फाउंडेशन जे बनणार आहे इतक्या मोठ्या पुतळ्यासाठी, ते आता काम सुरू होईल पुढच्या आठवड्यापासून। ते झाल्यानंतर मग इथे जोपर्यंत ब्रॉन्झचे पुतळे पण कम्प्लीट होतील आपले, आणि मग त्याचे पार्ट्स तिकडे घेऊन जाऊन तिथे वेल्ड करणं काम सुरू होईल, जेव्हा चबुतरा बनून जाईल त्याचा। मी साधारणतः जसं म्हटलं की 60 फुटाचा हा पुतळा असणार आहे, प्रचंड समुद्र किनारा आहे, हे सर्व झेपेल त्या पद्धतीमध्ये कधी पडणार नाही असं काय, अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल, अशी तयारी असेल? हो हो, आमचे स्ट्रक्चर इंजिनियर आहेत जे खूप मोठे मोठे आमच्यावर कामं करतात, तर त्यांनी सगळे ड्रॉइंग्स बनवले। आणि IIT मुंबई मध्ये मिस्टर जांगीड म्हणून आहेत इंजिनियर, स्ट्रक्चर इंजिनियर, त्यांनी ते सगळं बघितलं, त्याच्यामध्ये काही सुधार सांगितले, ते केले, आणि मग पूर्ण स्ट्रक्चर आता फायनल त्यांनी वेट केलंय की तुम्ही हा पुतळाचं स्ट्रक्चर बांधू शकतात। त्या दृष्टीने मग आता त्याचं जे लोखंड आहे ते स्टेनलेस स्टीलचा एक प्रकार आहे, ड्युप्लेक्स स्टील म्हणतात त्याला, खूप स्ट्रॉंग असतं, ते वापरण्यासाठी त्यांनी आपल्याला आदेश दिले। त्या दृष्टीने आम्ही ते आता प्रोक्युअर करतोय, कारण हे सहसा इथे मिळत नाही, तर त्याला इम्पोर्ट करून किंवा असं सगळं करून आम्ही आता मॅनेज करतो आहे। ते स्ट्रक्चरल स्टील आल्यानंतर आम्ही त्याचे स्ट्रक्चरल पार्ट्स बनवणं सुरू करणार, आणि मग एक साईडला एका वर्कशॉपमध्ये स्ट्रक्चरल स्टील बनेल, आणि दुसऱ्या साईडला आपलं ब्रॉन्झचं पुतळ्याचं काम सुरू आहे। म्हणजे हा जो पुतळा होईल, म्हणजे त्याचे पार्ट म्हणजे नोएडाच्या या इथल्या कार्यशाळेत आणि गाझियाबादच्या कार्यशाळेत बनेल का? जी जी जी। इथे लहान मॉडेल केलंय, जे आपल्याला दिसतंय, हे इथे लहान मॉडेल केलं, आणि हे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा कला संचालनालय जे आहे मुंबईला, त्यांच्याकडून हे अप्रूव्ह झालेलं आहे। त्या दृष्टीने आम्ही हे काम सुरू केलेलं आहे। हे जे पूर्ण मॉडेल आहे, यामध्ये समजा 60 फुटाचा पुतळा असेल, तर या 60 फुटाच्या पुतळ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये साहित्य वापरलं जाणार आहे, कशा पद्धतीचं असेल, आणि लोकांना आता काय, लोकांमध्ये एक वाईट संदेश गेला, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पुतळा पडल्यानंतर लोकांमध्ये अतिशय वाईट वाटत होतं, लोकांना दुःखी झाले होते लोक, त्यामुळे ते आता ती भावना आहे लोकांमध्ये, त्यामुळे आम्ही तुम्हाला साहित्य विचारतोय। आता कसं आहे, पूर्वीचं जे ब्रॉन्झ वापरलं होतं, ब्रॉन्झ जे होतं ते म्हणजे एक तर लहान लहान तुकड्यांमध्ये कास्टिंग केलेलं होतं, पण ते काय मेन जे रिझन होतं ते पडण्याचं, ते लोखंड होतं मधलं, जे गंजलेलं होतं, वेल्डिंग बरोबर नसेल किंवा असे या ह्याने पडलं। पण आता कसं आहे की आपलं जे स्टील वापरतं ते ड्युप्लेक्स स्टील आहे, म्हणजे स्टेनलेस स्टील 316 जे नंबर असतो, ग्रेड असतो, त्याच्याहूनही स्ट्रॉंग हा स्टील,
आणि जो 30 टनपर्यंत स्टील लागणार आहे ते, आणि ब्रॉन्झ जो 40 टन लागणार आहे. पण त्या दृष्टीने आता ते हे ब्रॉन्झ पण जे आहे हे ते ब्रॉन्झ आहे जे समुद्रकिनारी जास्त चांगलं चालतं, ज्याच्यामध्ये आपण सरदार पटेल साहेबांचा जो पुतळा केलेला आहे त्याचं पण ब्रॉन्झ हेच आहे. आणि आपण आता 350 फुटाचे जे डॉक्टर भीमराव आंबेडकर जो करतोय पुतळा आपण इथे जो लागणार आहे, दादरला लागणार आहे, त्याचं पण मेटल हेच आहे. तर समुद्र किनारी असल्यामुळे आम्ही हे चयन केलं की आपण 903 मेटल जे आहे ज्याच्यामध्ये 88% जे आहे ते कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं, त्या कॉम्पोजिशनचं आपण ब्रॉन्झ वापरतोय. त्यामुळे हा पुतळा जास्त टणक असेल आणि सगळे समुद्र किनाऱ्याच्या जोरदार किती जोरदार हवा आल्या तरी. जी जी ते म्हणजे IIT सुचवलं की जिथे जेवढे विंडलोड्स आहेत त्याच्या हिशोबाने हे स्टील वापरायला पाहिजे. सुनामीमध्ये जेवढी जोरदार हवा येते त्यापेक्षा हो राहील त्याच्यामध्ये राहील. म्हणजे सुनामीचा हवा देखील हो हो जी जी कधी आलं तर. हो हो. आणि पुतळा कसा असेल आम्हाला सांगता येईल का? पुतळा कशा पद्धतीचा असेल? पुतळा म्हणजे कसं, पूर्वीचा जो पुतळा होता तोही असंच होतं की म्हणजे समुद्रकाठी जे लोक आपले शत्रू येतात त्यांना त्यांच्यावर वार करून त्यांना हरवण्यासाठी एक जसं आपण आपल्या सैनिकांना आव्हान करतो आणि तलवार म्हणजे दाखवत आहे तसंच हे घेतलेलं आहे. आणि म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की हे 2 पाय आहेत. पूर्वीच्या पुतळ्यात 2च पाय होते. आता आम्ही एका शॉलचा तुकडा आणखीन एक ऍड केला याच्यामध्ये, म्हणजे 3 सपोर्ट झाले आता याला. याच्याने आणखीन स्ट्रॉंग झालं. कुठलेही 3 पॉईंट जेव्हा आपल्या जमिनीवर टेकतो आपण तर स्ट्रॉंग होतं, पडत नाही ते. 2 असते तर कधी त्याच्यामध्ये झालं. पण आम्ही पुष्कळ पुतळे केले 2 पायावर सुद्धा आहे, पण ते खूप म्हणजे आहेत, अनेक वर्षातून टिकून आहे. हो हो. पण हे एक सेपरेट एलिमेंट घेतलंय, म्हणजे शॉल पण दाखवली आणि त्याला सपोर्ट पण मिळाला आपल्याला. बरोबर. तर मग याच्याने आणखीन स्ट्रॉंग झालं. तर आम्ही हे म्हणजे लक्षात ठेवूनच मॉडेल बनवलं. म्हणजे समुद्र सोबत हवा मॉडेल बनवलंय. आणि हा पुतळा जर बघितला आपण तर हातामध्ये अशी तलवार आहे. हो. आणि ती तलवार किती टनाची असेल वगैरे काही ते अजून बनवली नाही म्हणून अजून माहित नाही. पण आता बनवायचं म्हणजे आता ही साधारण 35 फुटाची तलवार आहे. 35 फुटाची तलवार. हा. साधारण 4 टनच्या आसपास असली पाहिजे. 4 टनच्या आसपास असली पाहिजे. त्यानंतर इतरही साहित्य शस्त्रास्त्र आहे त्यांच्या हातामध्ये. खंजर असतं, खंजर ठेवलेलं आहे. त्यांच्या इथं एक पेंडंट दाखवलेले आहे सूर्याचं ह्याचे. त्यांची कवडीची माळा त्यांची ते नेहमी घालायचे ते दाखवलेलं आहे. आणि त्यांची वेशभूषा आहे, जसं कपडा असतो ते सगळं उडताना दाखवलं. समुद्रकिनारी कशी हवा चालते तर कपडा उडताना दाखवलेला आहे आपण. कमरेला बांधलेला आहे, पाठीमागे ढाल सुद्धा आहे आणि शॉल अशी वळून इकडून हातावर उडते. ओके. म्हणजे असं एक पूर्ण सीन. आणि खाली दगडावर उभे, तिथे दगड खूप आहे तिकडे. पण दगडात आपण कसं असतं की कुठल्याही उंच जागेवर सांगतो सगळ्यांना, म्हणजे सगळे आपले सोल्जर्स जे असतील ते आपल्याला बघू शकतील. बरोबर बरोबर. जमिनीवर मग लोकांना दिसणार सुद्धा नाही. तर त्याचं वर टेकडीवर जाऊन आव्हान करतात की सगळं आपल्याला लढाई करायची. ओके ओके. त्या दृष्टीने हे मॉडेल बनवलंय. ओके. म्हणजे असं म्हणता येईल की हे अशा प्रकारचं मॉडेल आहे की शत्रूंना आम्ही आव्हान देतोय अशा प्रकारचं. हो हो जी जी त्याच पद्धतीचं आव्हान. म्हणजे आपल्या माणसांना आपण एनकरेज करतोय की आपल्याला लढायचंय. म्हणजे आपल्या सगळ्या मावळ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे सैनिक होते, मावळे होते, त्या मावळ्यांना प्रेरणा देत आहे. हा हो खरं बरोबर आहे. तसंच आहे ना. जी जी. आणि साधारणतः केव्हापर्यंत पूर्ण होईल आणि साधारणतः याचं जर बघितलं तर किती अजून वेळ लागेल? तसा 6 महिन्याचा वेळ दिला होता. आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर कसं करता येईल. कारण कदाचित अशी धारणा आहे की 19 फेब्रुवारीला त्यांचा जन्म असतो तर त्या दिवशी करता येईल का असं एक थोडंसं सुरू आहे. प्रयत्न करतोय मी रात्रंदिवस काम करून. 24 तास काम सुरू आहे. हो हो जी. धन्यवाद. हे होते अनिल सुतार यांनी सांगितलंय आपल्याला की कशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल जो मालवणमधील असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, खास करून मावळ्यांना प्रेरणा देणारा. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. एक हिंदी मध्ये करू घ्या. ठीक है, एक हिंदी में कर लेना. महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में मालवन में छत्रपति शिवाजी महाराज का नई मूर्ति बनाई जा रही है. उस मूर्ति से जिन्होंने बनाया वो अनिल सुतार जी मेरे साथ है. आपका स्वागत है न्यूज 18 इंडिया में. किस तरह से वो मूर्ति बनने वाली है,
और क्यों बनाई जा रही है? क्योंकि वो तो कुछ दिनों पहले जिस तरह से वहां पे घटना घटी थी, उसके बाद में मूर्ति बनाने का आपको सूचना दी गई थी। जी, जब वो मूर्ति गिर गई थी तो तुरंत बहुत इसमें प्रॉब्लम में था कि भी इतनी शिवाजी महाराज की मूर्ति गिर गई। तो सीएम साहब ने मुझे बुलाया था कि आप आकर देखिए कि क्या कारण है वगैरह। मैं साइट पे जाके भी आया, मैं देखा तो लोहा और गल गया था और इसके कारण क्या हुआ कि वो मूर्ति गिर गई। हवा तेज होती है वहां जगह पे। तो फिर हमें कहा गया कि भाई आप बनाइए, क्योंकि आपको एक्सपीरियंस है बड़ी मूर्तियों का, तो आप प्रॉपरली इसको बनाइए जिससे कि आगे कभी ऐसा हादसा ना हो। उस हिसाब से फिर हमने इसका थोड़ा वर्कआउट किया, मॉडल बनाया, बताया सीएम साहब को, और उसके हिसाब से उन्होंने कहा कि ठीक है। फिर टेंडर फ्लोट किया गया जिसमें हमने पार्टिसिपेट किया, जिसमें 2 एंट्रीज आई, एक हमारी और एक दूसरे कंपनी की थी। तो हमारा मॉडल उसमें सिलेक्ट किया गया और सिलेक्ट होने के बाद में अब हमने 60 फुट ऊंची बनाना शुरू किया। और उसके लिए अब हमने हमारे स्ट्रक्चरल इंजीनियर और आईआईटी के प्रोफेसर्स, इन सब ने मिलकर उस ड्राइंग को फाइनलाइज किया है, जो कि समुद्री तट पे जितनी हवाएं चलती हैं उसको बर्दाश्त करने के लिए जो स्टील है, एक ड्यूप्लेक्स नाम का स्टील आता है, उसको इस्तेमाल करने के लिए कहा गया है। और वो हम लोग प्रोक्योर करके अब स्टील स्ट्रक्चर बनाएंगे। वो ड्यूप्लेक्स स्टील ज्यादातर इस्तेमाल होता नहीं है, 316 तक ज्यादा होता है, पर ये ज्यादा और स्ट्रांग है, तो इसको प्रोक्योर करेंगे हम लोग और उसका स्ट्रक्चर बनाएंगे। और मूर्ति का काम हमने ऑलरेडी जो ब्रॉन्ज है C903 एक ग्रेड होता है जिसमें 88% कॉपर होता है, 8% टिन होता है, 4% जिंक होता है। वो पर्टिकुलर हमने मेटल इस्तेमाल करने के लिए सोचा था, क्योंकि सदा पटेल के अंदर भी यही मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी जो है उसके अंदर भी वही मेटल इस्तेमाल किया था। और हम 350 फुट की जो एक अम्बेडकर साहब की जो मूर्ति बना रहे हैं मुंबई के लिए, उसके लिए भी यही मटेरियल इस्तेमाल करा जा रहा है। तो उस हिसाब से ये बहुत ड्यूरेबल रहेगा मटेरियल, उस समुद्र के तट पर, समुद्र तट पे बनने का। उस जो मूर्ति बनने वाली है छत्रपति शिवाजी महाराज की, तो उस मूर्ति में किस तरह का साहित्य यूज होने वाला है? जैसे आपने कहा, जैसे आपके पीछे मूर्ति लगी हुई, यही इसी तरह की मूर्ति होगी? यही मूर्ति होगी। और इसमें आप देख सकते हैं कि शिवाजी महाराज बड़े स्ट्रेंथ के साथ और क्या कहते हैं, स्ट्रांग विल से, ताकत के साथ बता रहे हैं अपने जो सोल्जर्स हैं कि हमें लड़ना है। और क्योंकि वहाँ सिंधुदुर्ग किला भी है, उधर राजकोट का भी है, तो वो वहाँ पर जिस तरह से पहले बनी थी उसी धरती पे चाह रहे थे कि भी तलवार को ऐसे उठा के करते हुए चाहिए ऐसा। तो उसी हिसाब से तो ये उसी हिसाब से मूर्ति बनाई गई है। और इसमें एक खास बात आप देखेंगे, नीचे 2 पैर हैं और उसको एक तीसरा एक सपोर्ट हमने और ऐड किया है, जो कि शॉल है। जो शॉल होने के कारण क्या है, एक तीसरा पॉइंट और सपोर्ट का मैंने सोचा कि लेंगे तो अच्छा रहेगा। तो जैसे 3 पॉइंट होते हैं, 3 पॉइंट का कभी भी ट्राइंगल कभी गिरता नहीं है, तो उसी हिसाब से 3 सपोर्ट्स इसको दिए गए हैं। और उनकी जो वेशभूषा है उसी में हमने इसको इंकॉर्पोरेट किया है कि ताकि स्ट्रक्चर का सपोर्ट दिखाई ना दे और इसमें छुप जाए। तो ऐसे 3 पॉइंट्स पे हमने इसको संभाला हुआ है। और ये बाकी जितनी ड्रेपरी है उसमें सब डिटेल करके, उनकी मालाएं कैसी पहनते थे, खंजर कैसे, वो सब हमने इसमें दिखाया, इंकॉर्पोरेट किया हुआ है। इससे ये कह सकते हैं कि यह पुतला अभी जिस तरह से समुद्री तट पे होगा, लेकिन समुद्री तट पे होने के बाद भी उस पे किसी तरह का हवा का कोई जोर नहीं चलेगा, और ये जोर न चलने से वो पुतला अभी भी कायम रहेगा। क्योंकि इसके पूर्व जब वो टूट गया था तो लोगों की भावना बहुत आहत हुई थी। जी, बात सही है, क्योंकि एक प्रेस्टीज है छत्रपति शिवाजी महाराज हमारे महाराष्ट्र के, और उनका पुतला गिर जाए, किस कारण टूटा, क्या, फिर बहुत सारी बातें निकलती हैं। और मजबूत क्यों नहीं है, क्योंकि ब्रॉन्ज की मूर्तियां बहुत मजबूत होती हैं। और आजकल तो स्टील जैसा भी एक ये आ गया है मेटल, तो ये और भी मजबूत है, जंग नहीं खाता है, तो ये बहुत लाइफ लॉन्ग रहेगा ये। धन्यवाद। ये थे अनिल सुतार, जो राजकोट के पहाड़ पर छत्रपति शिवाजी महाराज का पुतला यानी मूर्ति बना रहे हैं। नई दिल्ली से वीडियो जर्नलिस्ट योगेंद्र के साथ प्रशांत नीलमदास, न्यूज़ 18 इंडिया।